बौद्ध उपासकांना आपल्या सर्वांच्या सान्निध्यात भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचा वाचनाला मी भाग पहिला सुरुवात करतो। भाग पहिल्याचं शीर्षक आहे जन्मापासून परिव्रज्यपर्यंत। हा एक भाग आहे, तो आपण पाहूया की त्यांचा जन्म वगैरे कशा पद्धतीनं झाला, तेव्हापासूनचं हे दिन। ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे एक राज्य नव्हते। संबंध देश निरनिराळ्या अनेक लहान मोठ्या राज्यात विभागला गेला। त्यापैकी काही राज्यावर एका राज्याची सत्ता होती तर काहीवर एका राज्याची सत्ता नव्हती। हे कधीची आता आहे, चला चाललो आपण मागे 2500 वर्षापूर्वीकडे चाललो आणि तिथं आपलं डोकं घेऊन चला आता थोडं काय काय झालं असेल तर बघू बुद्धाच्या जन्माच्या काळामध्ये। तेव्हाची कथा कोणती वेगळं घे आता 6व्या शतकात, ख्रिस्तपूर्व 6व्या शतक। नुसतं 6वं शतक नाही, मी जर 6वं शतक म्हणलो आणि ख्रिस्तपूर्व 6वं शतक म्हणलो नाही तर याच्यात लई फरक पडतो। 6वं शतक म्हणजे हे 6वं शतक मागे गेलेलं आणि ख्रिस्तपूर्व 6वं शतक म्हणजे या ठिकाणी किती फरक पडायला, 1200 वर्षाचा फरक पडायला। किती वर्षाचा फरक पडायला? 1200 वर्षाचा। ख्रिस्तपूर्व 600 म्हणजे की नाही दिवस मोजायच्या आधी, वर्ष मोजायच्या आधी 6व्या 600 वर्ष आधी, बरोबर आहे सर? वर्ष मोजायच्या आधी, ज्या ठिकाणी 1 2 3 असं वर्ष आणि दिवस मोजायला सुरुवात झाली नव्हती, त्याच्या आधी 600 वर्षापूर्वीची गोष्ट, त्याच्या आधी 600 वर्ष हे ही गोष्ट आहे। म्हणजेच आता किती चालू आहे 2025, 2000 हे आणि ते 600 म्हणलं तर ते 500 आपण थोडक्यात धरतो, 550 म्हणून आपण 2500 वर्ष म्हणतो, म्हणून आपण 2500 वर्ष पूर्वी बोलतो। तर हे त्या काळात तर भारतात की नाही तेव्हा एक राज्य नव्हते, अनेक राज्यामध्ये हा देश विभागला होता, छोटे मोठे राज्य। आज भारतात एकच सत्ता जर असेल की नाही, एकच सरकार आहे पूर्ण भारतात, पण तेव्हा मात्र एक सत्ता अशी नव्हती भारतामध्ये। आणि भारतवर्षाचे जे आजूबाजूला छोटे छोटे देश आहेत ते एकत्रच होते, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, त्यानंतर भूटान, हे सर्व देश एकत्र होते, त्याला म्हणतात भारतवर्ष असं त्याला आपण म्हणतो। तेव्हा तिथे वेगवेगळ्या विभागात होते, म्हणजे एक राजा होता का? नाही, या संपूर्ण देशामध्ये एक राजा नव्हता, अनेक राजे होते, अनेक छोटे छोटे काय होते राज्य त्याच्यात विभागले होते। तर काही जागी राजे होते तर काही जागी त्याचे राजे सुद्धा नव्हते, काही वेगवेगळी पद्धत असेल चालवायची, राज्य चालवायची। बघा, राज्याची सत्ता असलेले राज्य संख्येने एकूण 16 होते। ज्या भारतामध्ये जिथे जिथे राज्य होती आणि ज्या ठिकाणी राज्याची सत्ता होती ते राज्यामध्ये 16 राज्य होते, ज्या ठिकाणी राज्याची सत्ता होती। त्यांची नावे अंग, मगध, काशी, कौशल, रज्जी, मल्ल, चेदी, वत्स, पुरु, पांचाळ, मत्स्य, सौरसेन, अश्वक, अवंती, गांधार आणि कंबोज ही होती। हे जे मी वाचून दाखवलं ना आता नावं, हे अशा राज्याची नावं आहे भारतामधल्या ज्या राज्याला राजा आहे अशा राज्यात। परंतु ज्या राज्यावर राजाची आधी सत्ता नव्हती ती ही होती। आता कोणकोणत्या आहेत ज्या ठिकाणी एक राजा नाहीच? कपिलवस्तू चे शाक्य, पावार, कुसिनारा येथील मल्ल, वैशालीचे लिच्छवी, मिथिलीचे विदेह, रामगडाचे कोलिये, अलकपचे बळी, रेसपूरचे कलिंग, पिंपलवनाचे मौर्य आणि ज्यांची राजधानी मिसुमागिरी होती ते भक्त। हे जे मी नाव वाचून दाखवलं हे राजा असे होते की त्याच्यामध्ये एका राजाची सत्ता नाही। मग ते कशा पद्धतीने चालत होते बघू आता। राज्य ज्या राज्यावर राज्याची सत्ता होती त्या राजांना जनपद म्हणत व ज्यावर राज्याची सत्ता नव्हती त्या राज्यांना संघ किंवा गणराज्य असे म्हणत असत। मग कपिलवस्तू येथील शाक्यांच्या शासन पद्धतीविषयी विशेष अशी माहिती मिळत नाही। या राज्याची शासन व्यवस्था प्रजासत्ताक होती
की त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती हे समजत नाही. कपिलवस्तूविषयी जास्त काही माहिती नाही. एवढं माहीत होतं की ती एक संघ आहे, एक जनपद आहे, असं एवढं एक माहिती. ती एक संघ आहे. कपिलवस्तू हे एक असं राज्य आहे ज्या ठिकाणी एका राज्याची सत्ता नव्हती. मग कशा पद्धतीने चालवत होते ते त्या पद्धतीनं त्या संघ या पद्धतीनं कपिलवस्तूच्या राज्य सत्ता ती चालत होती. बघा पुढील अधिक माहिती थोडी आहे याच्यात. तथापि हे मात्र निश्चित की शाक्यांच्या जनतंत्र राज्यात अनेक राजवंश होते व ते आळीपाळीने राज्यसत्ता चालवत होते. बघा आता कपिलवस्तू नावाचे हे जे आहे हा जो संघ आहे या संघामध्ये एका राज्याची सत्ता नव्हती. तर हे कुळ काही दिवस राज्य चालवायचं, ते कुळ काही दिवस राज्य चालवायचं, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी अनेक राजवंश काम करत होते. अशा प्रकारे राजसत्ता चालविणाऱ्या राजघराण्यांच्या प्रमुखाला राजा असे संज्ञा होते. आणि जे कोणी राजवंश ज्या कपिलवस्तूला चालवेल त्याला काय म्हणणार आहे आपण? राजवंशाच्या ज्या राजाला, मेन राजाला आपण त्याला राजा म्हणणार आहोत. राजा. सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपद धारण करण्याची पाळी शुद्धोधनाची होती आणि शाक्यांचे राज्य भारतवर्षाच्या ईशान्य कोपऱ्यात वसले होते. ते एक स्वतंत्र राज्य होते. परंतु कालांतराने कौशल देशाच्या राजाने शाक्यावर आपले आधिपत्य प्रस्थापित करण्यात यश मिळविले. आणि काय झालं माहिती आहे का? खरं तर हे असं जे शाक्य जे जनपद होतं, कपिलवस्तू ज्याची नगरी होती, अशा शाखेचे जनपद होतं, हे खरं तर स्वतंत्र होतं. परंतु कौशल नरेशाने यावर आक्रमण केलं आणि ते आपला ताब्यात घेतलं. आणि म्हणून याची अशी दशा झाली या संघाची, या शाक्य संघाची अशी दशा झाली. कारण कौशल देशाच्या राजाने काय केलेलं आहे? या शाक्य संघावर आक्रमण केलेलं होतं आणि ते जिंकलेलं होतं. आणि म्हणून ती एक संघ राहिला नाही, एका राज्याची सत्ता त्याच्यावर राहिली नाही. मग त्यांनी काय केलं? कौशल नरेशना वेगवेगळ्या राजवंशाला सत्ता चालवण्याची पाळी दिली. तुम्ही चालवा त्या आळीपाळीनुसार. आणि सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या काळामध्ये या राज्य चालवण्याची पाळी शुद्धोधनाची होती. आणि म्हणूनच तर मग आपण सिद्धार्थ गौतमाला राजपुत्र म्हणतो. जर समजा त्यांची पाळी गेली असती, समजा राज्य चालवण्याची, राजवंशाची, शाक्याची, जे शुद्धोधनाची पाळी जर संपली असती, ते 4-5 वर्ष होऊन समजा संपलं असतं आणि नंतर जर सिद्धार्थ गौतम जन्माला आले असते तर आपण त्यांना राजपुत्र म्हणले असते. आपण राजपुत्र का म्हणतो? कारण त्या काळामध्ये शुद्धोधन राज्याचे त्या राज्यसत्ता चालवण्याची वेळ त्यांची होती म्हणून. आणि ते पूर्ण संघ का नाही? कारण कौशल नरेशचे आधिपत्य त्या ठिकाणी होते म्हणून. समजून घ्या. प्रस्थापित करण्यात यश मिळाले. कौशल्याधिपत्याच्या अधिसत्तेमुळे शाक्यांना कौशल राजाच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राजसत्तेचे काही अधिकार वापरणे अशक्य झाले होते. आणि म्हणून की नाही, जरी शुद्धोधन राजे होते, जरी अनेक राजवंश त्या ठिकाणी राज्य करत होते, परंतु त्याच्यात तेवढी ताकद नव्हती. राज्य चालवण्याचे जे निर्णय होते ना, ते पूर्णतः घेऊ शकत नव्हते. का घेऊ शकत नव्हते? कारण ते संपूर्ण राज्य कौशल नरेशाने जिंकलं होतं आणि म्हणून त्यांच्या संमतीशिवाय कोणती मोठे निर्णय घ्यायची ताकद या राज्यामध्ये आणि राजामध्ये नव्हती. लक्षात घ्या. कारण त्याचं आधिपत्य कौशल नरेशचं होतं, हे लक्षात घ्या. तत्कालीन राजा कौशल राजे हे एक सामर्थ्यशाली राज्य होते. मगधाचेही राज्य तसेच प्रबळ होते. कौशल देशाचा राजा प्रसेनजी म्हणजेच प्रसेनजीत व मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते. सिद्धार्थ गौतमाच्या काळामध्ये 2 राजे फार बलाढ्य होते, ज्याचे फार मोठा असा राज्याचा विस्तार त्यांनी करून ठेवला होता. राज्य जिंकून युद्ध करून. ते कोण होते? फार महत्वाचा राजा तो म्हणजे प्रसेनजित राजा. प्रसेनजित राजा सम्राट म्हणायला काय हरकत नाही. सम्राट, अनेक राज्य त्यांच्या ताब्यात. आणि दुसरा राजा होता बिंबिसार. बिंबिसार हे
तथागत बुद्धाच्या समकालीन आहे, त्या त्या काळातले ते राजे आहेत. आता आपण थोडं पूर्वज घेऊ. पूर्वज म्हणजे आता सिद्धार्थ गौतमाच्या आधारात शाक्यांच्या राजधानीचे नाव कपिलवस्तू हे होते. चांगलं समजून घ्या. आता समजलं तर काय होते, संपूर्ण 3 महिने आपल्याला समजायला अगदी सोपं जाते आणि डबल आपल्याला ऐकण्याची गरज पडत नाही. ते आपल्या कानामध्ये पडत राहते आणि पुढचं आपण ऐकत असतो आणि ते आपल्या लक्षात येतं. मग चांगलं ऐकलं जातं. शाक्यांच्या राजधानीचे नाव काय होते? कपिलवस्तू. हे एका राजधानीचे नाव आहे, शहराचे नाव आहे आणि त्यांच्या पूर्ण राज्याचं नाव काय? शाक्य. कदाचित हे नाव थोर बुद्धिवादी तत्ववेत्ता कपिल मुनी यांच्या नावावरून पडलेले असावे. आता हे जे शहराचं नाव पडलं कपिलवस्तू, हे कपिलवस्तू नाव कशामुळे पडलं असावं असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. कशामुळं? तर कपिल मुनी नावाचा फार मोठा तत्ववेत्ता होता, फार मोठा तत्ववेत्ता. त्या तत्ववेत्ताच्या नावानं बहुतेक कपिलवस्तू हे नाव त्या नगरीला पडलं असावं. आणि पुढे चला तुम्हाला माहिती होईल की कपिल काय असते. कपिल म्हणजे काय? कपिल मुनी काय? कपिल मुनी आपण नाव ठेवतो काय जणांचे कपिल मुनी. काय कपिल मुनी? तुम्हाला सांगतोय, मला तर असं वाटते किंवा या जे माझा अभ्यास आहे त्यानुसार तथागत बुद्धाच्या आधी जे सर्वश्रेष्ठ असा बुद्धिमान कोणी असेल तर तो कपिल मुनी. कपिल मुनीचे जेवढे तत्वज्ञान बुद्धाला आवडले तसे कोणत्याही मुनीचे किंवा कोणत्याही तत्ववेत्याचे तेवढे तत्व तथागत बुद्धाला आवडले नाही. फक्त कपिल मुनीचे सगळ्यात जास्त तत्व त्यांनी स्वीकारलेले आहेत, स्वतः स्वीकारलेले तथागत बुद्धाला. आणि म्हणून कपिल मुनी हे फार मोठं नाव आपल्या बौद्ध तत्वज्ञानात आहे. कपिल लक्षात घ्या. ते बुद्धाच्याही आधीची गोष्ट आहे, बुद्धाच्याही आधीचा त्यांचा जन्म आहे असे कपिल मुनी. आणि त्याच्याच नुसार कपिलवस्तू हे नाव त्यांच्या त्या राजधानीला पडलं असावं. कपिलवस्तूमध्ये जनसेन नावाचा एक शाक्य राहत होता. जनसेन सिंहाणू नावाचा त्याचा एक मुलगा होता. सिंहाणू कोणाचा मुलगा? जयसेनचा मुलगा सिंहाणू. सिंहाणूचा विवाह कच्चनाशी झाला होता. सिंहाणूचा विवाह कच्चनाशी झाला होता. त्याला शुद्धोधन, धौतोधन, शुद्धोधन, शाक्लोधन व अभितोधन असे 5 पुत्र होते. या 5 पुत्राशिवाय सिंहाणूला अमिता व प्रमिता अशा नावाच्या 2 कन्या होत्या. आता हे मी काय वाचत आहोत? तर जे सिद्धार्थ गौतम आहे ना त्याच्या आज्याची कहाणी सांगत आहे मी. आज्यापासून सुरुवात, जे की म्हणजे चला जे आपल्याला ज्ञान या ठिकाणी दिलेलं आहे आणि महत्त्वाच्या गोष्टी जाणणं आवश्यक आहे तर तिथून सुरुवात केलेली आहे. मग काय बाबा? आज्याचं नाव पंजोबाचं, त्याच्या पंजोबाचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे, ती आहे जयसेन. त्यांच्या आज्याचं नाव दिलेलं आहे सिंहाणू. आणि सिंहाणू हे त्यांच्या सिद्धार्थ गौतमाच्या आज्याचं नाव सिंहाणू. आणि त्याच्या आजीचं नाव कच्चन्ना. सिद्धार्थ गौतमाच्या आजीचं नाव कच्चन्ना. आणि मग या कच्चन्ना आणि सिंहाणूला 5 पुत्र होते जे आता मी तुम्हाला नाव वाचून दाखवले. ज्याच्यामध्ये शुद्धोधन नाव आहे, हे महत्त्वाचं नाव आपल्यासाठी म्हणजे सिद्धार्थ गौतमाच्या वडिलांचं ते सुद्धा आहे. शुद्धोधन, धौतोधन, शुक्लोधन, शाक्लोधन आणि अभितोधन असे 5 नाव आहेत. आपल्याला महत्त्वाची गोष्ट शुद्धोधन नाव लक्षात ठेवणे महत्त्वाचं आहे. या 5 पुत्राशिवाय आता हे 2 नावं येत आहेत, अमिता आणि प्रमिता. हे कोण नावं येतात? सिद्धार्थ गौतमाची कोण बाई आहे? अमिता आणि प्रमिता. सांगा. आत्या है ना. हे भाऊ 5, बापाचे 4 भाऊ, बाप एक, वडील एक आणि वडिलांचे 4 भाऊ 5 आणि 2 बहिणी, शुद्धोधनाच्या 2 बहिणी ज्यांचं नाव आहे अमिता आणि प्रमिता. त्याला आपण असं म्हणतो सिद्धार्थ गौतमाच्या आत्या. आणि शुद्धोधन वडील आणि बाकीचे 4 काका. साऱ्या भाषा सांगायच्या. त्यांच्या कुटुंबाचे गोत्र आदित्य होते. आदित्य गोत्र होते त्यांच्या.
वंशाच्या. शुद्धोधनाचा विवाह महामायेशी झाला. आता बघा पुढे आता कहाणी आली शुद्धोधनाचं सुरू. मग शुद्धोधनाचा विवाह महामायेशी झाला. तिच्या पित्याचे नाव अर्जन व आईचे नाव सुलक्षणा असे होते. कोणाचे? महामायेच्या आई वडील. महामायेचे आई वडील. पुन्हा एकदा सांगतो त्यांचं नाव. महामायेचे आई वडील अंजन व आई सुलक्षणा. अंजन वडिलाचं नाव महामायेच्या आणि आईचं नाव सुलक्षणा. अंजन हा कोलीय वंशातील होता. कोलीय वंशातील, शाक्य वंशातील नव्हता, कोलीय वंशातील. तो देवदह नावाच्या गावी राहत होता. देवदह हे आता काय म्हणून आपण काय म्हणणार आहोत? देवदह ही शुद्धोधन राजाची सासरवाडी. देवदह नावाचं गाव. शुद्धोधन हा मोठा योद्धा होता. शुद्धोधन हा मोठा योद्धा होता. पूर्ण युद्धामध्ये पारंगत होता. जेव्हा शुद्धोधनाने शूरपणा दाखविला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली व त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली. ती महामायाची वडील बहीण होती. आधी लग्न कोणासोबत झालं? आधी शुद्धोधनाचं लग्न कोणासोबत झालं? महामायाशी. परंतु शुद्धोधन हा फार पराक्रमी होता. त्या काळामध्ये असं होतं, जे लढाईमध्ये, धनुर्धयामध्ये, तलवार चालवण्यामध्ये जे पारंगत असत ना, त्याला दुसरी पत्नी करण्याचा अधिकार दिला जात असत. शूरपणा दाखवला की दुसरा विवाह करायची त्याला अनुमती, सहमती समाज देत असत. शूरपणा दाखवला मग त्यांना दुसरी पत्नी करण्याचा अधिकार मिळाला. खूप शूर असल्यामुळे मग त्यांनी दुसरा विवाह कोणाशी केला? तर ते आहे महाप्रजापती गौतमी, महाप्रजापती हिच्याशी. आणि महाप्रजापती कोण होती? महामायेची वडील बहीण, महामायेची मोठी बहीण महाप्रजापती. लक्षात घ्या. तर शुद्धोधनाला दोन पत्न्या, महामाया आणि महाप्रजापती गौतमी, हे दोन. शुद्धोधन फार श्रीमंत होता. त्याच्या मालकीची भूमी विस्तृत होती व त्याचे पुष्कळ नोकर चाकर होते. असे म्हणतात की त्याच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी 1000 नांगर चालत असत. आता खरं तर ते राजाच होता, ते पूर्ण राज्यच त्याच्याकडे करण्यात होतं. पण खरं तर ते कालांतराने जागी होतं ना दुसरीकडे. आताच आपण वाचलं की ते राजा होते ते कायम स्वरूपी होते. तर जरी ते राज्य आपण म्हणू शुद्धोधन राजा, पण त्याच्याकडे जमीन फार होती, मालमत्ता खूप होती. 1000 नांगर चालत होते जमीन आणि अनेक असं धन त्यांच्याकडं होतं. फार श्रीमंत होते. तो आयशा आरामात राहत होता. त्यांचे अनेक महाल होते. बघा, शुद्धोधनाचे एक महाल नव्हता, अनेक असे बिल्डिंग्स, अनेक असे महल त्यांच्याकडे होते. असे महल होते वेगवेगळ्या पद्धतीचे, ऋतूमध्ये वेगवेगळ्या ऋतूमध्ये वापरायचे होते. त्याच्यामध्ये असे अनेक महाल त्यांच्याकडे होते. बस करा नाही, पॅराग्राफ संपलाय. आता आहे जन्म. केवळ 10 मिनिटात आपण संपू. चांगला आहे, चांगला आहे का? हे आहे जन्म. आता इथं पॅराग्राफ असं लिहिलेलं आहे, जन्म असं मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे. आता बघू आपण जन्माची ही कथा. शुद्धोधनाला सिद्धार्थ गौतम हा पुत्र झाला. सिद्धार्थ गौतम हा पुत्र झाला शुद्धोधन. त्याचा जन्माची कथा अशी आहे. कशी आहे? पुढे बघू. शाक्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाळण्याची प्रथा होती. सर्व शाक्य लोक आणि त्याप्रमाणे राजघराण्यातील मंडळी हा महोत्सव साजरा करीत असतात. त्या काळामध्ये त्याच्या राज्यामध्ये एक उत्सव साजरा करण्याची प्रथा होती. उत्सव सगळ्या राज्यातली लोक उत्सव साजरा करत होते. जसं आपल्याकडे आपण वेगवेगळे उत्सव साजरे करतो सण, तशा पद्धतीचा सण होता. तर तो काय आषाढ महिन्यात येत असे. आषाढ मध्ये चालूच का? हे आषाढ महिन्यात हा उत्सव 7 दिवस साजरा
7 दिवस हा सण साजरा करण्याची पद्धत या शाक्य संघामध्ये होती. एकदा महामायेने हा महोत्सव मोठ्या थाटामाटात पुष्पमाला सुगंधी वस्तूंचा उपयोग करून, परंतु मद्यपानादी उत्तेजक वस्तू वंच करून साजरा करण्याचे ठरविले. आता महामायेने ठरवलं फारच मोठ्या स्वरूपात हा सण आपण फारच उत्साहाने साजरा करावा. 7 दिवस हा सण म्हणून मोठ्या थाटामाटाने पुष्पमालेने खूप काय असं धूमधाम पद्धतीने हा सण साजरा करण्याचं महामायेनं ठरवलं. उत्सवाच्या 7व्या दिवशी ती भल्या पहाटे होती. उत्सवाच्या 7व्या दिवशी 6 दिवस संपले, आता 7वा दिवस सुरू झाला या सणाचा. त्या दिवशी ती सकाळी उठली, सुगंधी पाण्याने तिने आंघोळ केली. महामायेनं दान धर्मार्थ 4 लक्ष मोहरा तिने देणगी म्हणून वाटल्या. मोहरा वाटप केलं म्हणजे संपत्ती वाटप केली. त्या ठिकाणी नाणे जे होते त्यांचे मौल्यवान असे सोने नाणे असे त्यांनी 4 लक्ष मोहरा, सोन्याच्या 4 लक्ष मोहरा तिने दान दिल्या. मौल्यवान अलंकार घालून राजशृंगार केला. आवडीच्या पदार्थाचे सेवन केले. आवडीच्या पदार्थाचे ती जेवण केले महामायेनं. व वृक्षाचरण करून निद्रेसाठी कलात्मकतेने सजविलेल्या शयन मंदिरात ती गेली. शयन मंदिरात गेली निद्रा घेण्यासाठी. किती छान या सणाचा 7वा दिवस होता महोत्सवाचा. तर ते अशा पद्धतीचं वर्णन या ठिकाणी केली. सकाळी उठली, छानपैकी तिने स्नान केलं, सुगंधी असे अंगाला लावले द्रव्य. त्यानंतर तिने दान केलं. त्याच्यानंतर ती थोडं छानपैकी असं चालली आणि त्यानंतर शयनभूमीकडे गेली. काय करण्यासाठी? निद्रा घेण्यासाठी. एवढं तिचं असं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. त्या रात्री शुद्धोदन व महामाया यांच्या एकांत होऊन महामायेला गर्भ संभव झाला. आणि बघा, आणि त्याच उत्सवाच्या 7व्या दिवशी जेव्हा ती संध्याकाळी त्या शयन मंदिरात गेली आणि तिने निद्रा झोपली ते, आणि त्या रात्री मग शुद्धोदन आणि महामायेचं त्या ठिकाणी मिलन झालं. आणि त्या ठिकाणी महामाया हे गर्भवश राहिले, गर्भसंभोग झाले. पलंगावर पहुडली असताना ती तशीच झोपी गेली. आणि निद्राधीन असताना तिला स्वप्न पडले. आणि त्याच रात्री तिला स्वप्नही पडले. आता ते स्वप्न काय पडलं बरं? महामायेला स्वप्न पडलं. स्वप्नात तिला असे दिसले की चतुर्दिक्पालांनी आपणाला निद्रित स्थितीत मंचकासह उचलले व हिमालयाच्या माथ्यावर येऊन एका विशाल शाल वृक्षाखाली येऊन ते बाजूला उभे राहिले आहे. तिला स्वप्नामध्ये आहे. हे सगळं स्वप्नामधलं. महामायेला स्वप्न काय पडलं त्या रात्री ते आहे या ठिकाणी. तर तिला असं म्हणा, चतुर्द्वारपालांनी 4 जणांनी तिला पलंगासहित उचललं आणि हिमालयाच्या टेकड्यावर जाऊन ठेवलं. स्वप्न काही पडू शकते आहे की नाही? 4घांनी उचललं आणि हिमालयाच्या पायथ्याशी नेऊन ठेवलं. असं स्वप्नामध्ये महामाया बघत आहे. मंचकासह उचललं म्हणजे ते त्याच्या सगळ्या शयन दयाच्या बाजीसोबत म्हणायला हरकत नाही. पलंगासहित उचललं आणि नेऊन आणि विशाल शाल वृक्षाखाली नेऊन ठेवलं हिमालयाच्या पायथ्याशी माथ्यावर. हिमालयाच्या माथ्यावर पायथ्याशी. हिमालयाच्या माथ्यावर विशाल अशा शाल वृक्षाखाली नेऊन ठेवलं. नंतर चतुर्दिक्पालांच्या स्त्रिया तिच्याजवळ आल्या व त्यांनी तिला मानसरोवराकडे नेलं. मग स्वप्नामध्ये पुढे काय? ज्यांनी उचललं त्यांच्या बायका तिथं आल्या आणि त्या बायकांनी काय केलं? महामायेला मानसरोवराकडे नेले आहे ना. मानसरोवराकडे नेले का सरोवराकडे नेले म्हणजे एका तळ्याकडे नेले आपल्याला असं म्हणतात. त्यांनी तिथे तिला अभय स्नान घालून
तिची वेशभूषा केली. मग त्या ठिकाणी त्या बायांनी महामायेला आंघोळ घातली आणि छानपैकी असे कपडे घातले, वेशभूषा त्यांनी केली. तिला त्यांनी सुगंधी द्रव्य लावून फुलांनी असे सजविले की ती पुन्हा दिव्य शक्तीचे स्वागत करण्यास तयार झाली असे वाटे. त्यांनी महामायेला एवढं त्या महिलांनी सजवलं की जसं काय ती एखाद्या कोणाच्या स्वागतासाठीच उभी आहे, एवढं छानपैकी तिला सजवलेलं आहे. त्या महिलांनी, त्या बायांनी सजवलेलं आहे. हे सगळं स्वप्नात चालू आहे महामायेच्या. इतक्यात सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्याकडे प्रगट झाला, तिच्या पुढे प्रगट झाला. सुमेध हे नाव तुम्ही बरंच वेळ ऐकलं, सुमेध. तर सुमेध नावाचा एक बोधिसत्व या ठिकाणी बोधिसत्व तिच्या पुढे प्रगट झाला, बुद्धिमान. व तिला म्हणाला, सुमेध काय म्हणाला तिला, महामायेला म्हणाला, मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे. मी माझा शेवटचा जन्म या पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे, सुमेध म्हणत आहे. आणि तू माझी माता होणारस, होशील का? तू माझी माता हो, मी तुझ्या पोटी जन्म घेऊ इच्छितो. सुमेध म्हणत आहे महामायेला, मी तुझ्या पोटी जन्म घेऊ इच्छितो, तू माझी माता होशील काय? हे स्वप्नामध्ये चालू आहे, हे लक्षात घ्या. हे महामायेच्या स्वप्नामध्ये चालू आहे, त्या उत्सवाच्या 7व्या दिवशी. म्हणजे आज आहे. तिने उत्तर दिले मोठ्या आनंदाने. त्याच क्षणी महामायेला जाग आली. बघा, आतापर्यंत स्वप्न होतं, आता जाग आली. कधी जाग आली? ते सुमेध बोधी म्हणल्यानंतर मी तू माझी आई होशील का? मी तुझ्या पोटी जन्म घेऊ इच्छितो. तेव्हा महामाय म्हणली अगदी आनंदाने, नक्की मी तुमची आई होऊ इच्छिते, नक्कीच मी तुमची आई होऊ इच्छिते. मी माझ्या उदरात तुम्हाला वाढवून या जन्मात आणू शकतो, असं माझी इच्छा आहे, असं महामाया. कधीपासून तिचं चालू होतं? तिचं स्वप्न कधीपासून चालू होतं? जेव्हापासून 4 लोकांनी तिला हिमालयाच्या माथ्यावर नेऊन ठेवलं, तेव्हापासूनचं स्वप्न सुमेध बोली आल्यानंतर आनंदात संपलं महामायेचं स्वप्न. असं स्वप्न पडलं महामाया. दुसऱ्या दिवशी सकाळी महामायेने आपली स्वप्न शुद्धोधनास सांगितली. स्वप्नाचा अर्थ बोलणं झाल्यामुळे शुद्धोधनाने स्वप्न विधेयक पारंगत असलेल्या सुप्रसिद्ध 8 ब्राह्मणांना बोलावले. आता सकाळ झाली. महामायेला जे स्वप्न पडलं ते सकाळी सकाळी की नाही, महामायेने शुद्धोधन राजाला सांगितलं, मला असं स्वप्न पडलं. शुद्धोधन राजाला सांगितलं महामायेनं. ऐकत आहेत का तुम्ही? सकाळी सकाळी महामायेनं शुद्धोधन राजाला सांगितलं की मला अशा पद्धतीचं स्वप्न पडलं, मला 14 जण उचलून हिमालयाच्या टोकावर नेले, तिथं बसवले, तिथून काही महिलांनी मानसरोवर नेलं, मला आंघोळ घातली आणि मग नंतर सुमेध बोधीस माझ्या पुढे आला आणि म्हणाला की मी तुझ्या पोटी जन्म घेतो, माझी आई होशील का? हे सगळं स्वप्न शुद्धोधन राजाला महामायेने सांगितलं रात्री पडले. आणि मग शुद्धोधन राजाला काही या स्वप्नाचा अर्थ कळला नाही. मग त्यांनी काय केलं, 8 ब्राह्मणांना बोलवलं. व ब्राह्मणाला विचारलं या स्वप्नाचा अर्थ काय आहे. बघ, ब्राह्मणाला विचारले या स्वप्नाचा खरा अर्थ काय आहे. मग त्यांनी सकाळी काय केलं, शुद्धोधन राजाला महामायेला स्वप्न पडलं एवढं चांगलं, आता या स्वप्नाचा अर्थ काय असेल ते या स्वप्नाचा अर्थ जाणून घेण्यासाठी शुद्धोधन राजाला 8 ब्राह्मणांना बोलवलं. 8 ब्राह्मण जे बुद्धिजीवी होते ना, त्या अशा 8 ब्राह्मणांना बोलवलं. त्यांची नावे काय बघा त्या ब्राह्मणांची? राम, धन, लखन, मंती, यन्न, सुयाम, भोग व सुदत्त अशी त्या 8 ब्राह्मणांची नावं. शुद्धोधनाने त्यांच्या स्वागताची यथायोग्य तयारी केली. ब्राह्मणांना बोलवणं, आचरण करणं काय सोपं आहे का? त्यांची तयारी करावी लागते, त्यांचं नियोजन करावं लागते, ते आल्यानंतर त्यांची सोय करावी लागते चांगली. त्या हेतून सगळं काही नियोजन करण्यात आलं. जमिनीवर फुलांचे सडे घालून त्या ब्राह्मणासाठी उच्चासने मांडली
त्यांनी काय केलं, त्या 5 ब्राह्मणांचं एवढं स्वागत केलं, पुष्पाने स्वागत केलं, जमिनीवर पुष्प आतरली आणि त्यांचे सिंहासनासारखे मोठे मोठे त्यांचे काय केलेल्या खुर्च्या अशा बनवल्या, मोठ्या सिंहासनासारख्या त्यांना बसण्यासाठी उच्चासने मांडली. त्याने ब्राह्मणांची पात्रे सोन्या चांदीने भरून, पात्रे सोन्या चांदीने भरून वृत्तम युक्त व साखर मिश्रित दूध भाताचे सुग्रास भोजन देऊन त्या संतुष्ट केले. एवढं छान जेवण त्यांना बनवलं त्या 8 ब्राह्मणांना शुद्धोधनाने. कारण कशासाठी बनवलं होतं? महामायेच्या स्वप्नाचा अर्थ जाणून घेण्यासाठी त्या 8 ब्राह्मणांना बनवलं. त्याची खूपच सोय केली त्यांनी. आणि या ठिकाणी साखर मिश्रित, दुग्ध मिश्रित असं छानपैकी जेवण एकदम त्यांनी त्या 8 ब्राह्मणांना दिलं. याशिवाय त्यांची नवी वस्त्रे, त्यांना वस्त्रे दान केली, त्यांना वस्त्रदान केलं, जेवणदान केलं, त्यांना सुपोषित केलं, त्यांचं स्वागत केलं त्या 8 ब्राह्मणांना. गायी इत्यादी दाने केली, गायी दान केली. त्या ठिकाणी जेवायला दिलं, सगळं केलं. ब्राह्मण संतुष्ट झाल्यावर एवढं दान आणि एवढं छानपैकी त्यांची व्यवस्था केली. ते 8 ब्राह्मण संतुष्ट संतुष्ट झाले, तृप्त झाले आपण असं म्हणता येईल. आणि तृप्त झाल्यावर मग शुद्धोधनाने महामायेला पडण्याचे स्वप्न त्यांना सांगितले की माझ्या पत्नीला रात्री अशा अशा पद्धतीचं स्वप्न पडलं. हे त्यांनी त्या 8 ब्राह्मणाला शुद्धोधनाला सांगितलं. आणि ते म्हणाला, या स्वप्नाचा अर्थ मला सांगा, कृपा करून या स्वप्नाचा अर्थ मला सांगा. माझ्या पत्नीला रात्री अशा अशा पद्धतीचं स्वप्न पडलं, या स्वप्नाचा अर्थ कृपा करून 8 ब्राह्मणांना विनंती करून त्यांनी सांगितलं, या स्वप्नाचा मला कृपा करून अर्थ सांगा. राजा चिंता करू नको. ब्राह्मण म्हणाले, तुला एक असा पुत्र होईल की जर तो संसारात रमला तर तो सार्वभौम सम्राट होईल. आणि पण संसार त्याग जर केला, जर तो संन्यासी झाला तर तो विश्वातील अंधकार नाहीसा करणारा भगवान बुद्ध. बघा, त्या स्वप्नाचा अर्थ सांगत आहे ब्राह्मण. काय सांगत आहे? हे राजा, शुद्धोधन राजा, काळजी करू नकोस. तुला असा एक पुत्र जन्माला येईल जो संसारात रमला तर सम्राट राजा होईल, मोठा सम्राट राजा होईल. आणि जर तो संसार त्याग त्याने केला, संसाराला त्यागला तर तो बुद्ध होईल, सम्यक संबुद्ध होईल, या जगातला अंधकार नाहीसा करेल. असे ते 8 ब्राह्मण म्हणाले. पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने 10 महिने बोधिसत्वाला आपल्या दरबारात धारण केले. तिचा प्रसूती काळ जवळ येऊ लागता प्रसूतीसाठी आपल्या बाहेर जाण्याची इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला ती म्हणाली, माझ्या पित्याच्या देवदहन नगरीत मी जाऊ इच्छिते. देवदहन आपण आता बघितलं ना सासरवाडी, तर ती 10 महिन्यानंतर 10 महिने आपल्या पोटामध्ये बाळाला सांभाळली. आणि 10 महिन्यानंतर जेव्हा प्रसूतीची वेळ आली तेव्हा तिची इच्छा झाली की मला आता माझ्या माहेरी जायचं, मला आता माझ्या माहेरी जायची इच्छा आहे, तेव्हा मला जायचं आहे देवदहनाला माझ्या माहेरी. कृपा करून मला परवानगी द्या. शुद्धोधन राजाला म्हणाले ना की मला आता माझ्या माहेरी जायची इच्छा आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे होईल असं राजाने उत्तर दिलं. आणि मग ते संमती दिली. शुद्धोधन राजाने सुद्धा संमती दिली माहेरी जाण्याची, महामायेला. सोन्याच्या पालखीत बसून शुद्धोधनाने मोठ्या लवाजमासहित तिला तिच्या पित्याच्या घरी पाठवले. आणि बघा, सोन्याच्या पालखीत बसून तेव्हा काय येत होती, काय नाही, कार नाही, हेलिकॉप्टर नाही, काही नाही, किंवा कोणतंही साधन नाही. कशामध्ये? पालखीमध्ये. कारण ते पालखीचे उभं झालं होते ना, असं मोठ्या पालखीत, अशा सोन्याच्या पालखीमध्ये महामायेला बसून आणि मोठ्या लवाजमासहित म्हणजे अनेक लोक
सैनिक हे ते त्याच्यासोबत घोडे सैनिक त्याच्या सुरक्षिततेसाठी महामायेचे असं हे सगळ्या नवाजनासहित सोन्याच्या पालखीमध्ये बसवून शुद्धोधन राजाने महामायेला तिच्या माहेरी पाठवायची तयारी केली आणि त्याने ते पाठवलं. देवदहाला जात असताना, आता देवदह म्हणजे ते माहेरचं गाव. आता देवदहाला जात असताना मार्गात फुलाची बहरलेल्या तसेच पुष्प विरहित अशा वृक्षांच्या आल्हाददायक गर्द वनराईतून महामायेला जावे लागत होते. तेच लुंबिनी वन होते. लुंबिनी वन, लुंबिनी वन आपण ज्याला म्हणतो लुंबिनी वन. लुंबिनी वन कुठं होतं? माहेरी जाणाऱ्या जे गाव, माहेरचं गाव कोणतं होतं? देवदह. या देवदहला जाता मध्येच हे एक शान वृक्ष आणि सुंदर असा फुलांचं बगीचा होता किंवा एक वन होता असं म्हणता येईल. या वनाचं नाव तर लुंबिनी आहे, लुंबिनी आहे. आणि या लुंबिनी वनामध्ये त्या वनातून गेल्याशिवाय तिच्या गावी जाता येत नसत. तिच्या माहेरी जाण्यासाठी तिला लुंबिनी या वनामधूनच जावं लागत असे. लुंबिनी वनातून पालखी नेली जात असताना ते वन स्वर्गीय अशा चित्रकला वनासारखे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी सुघोषित केलेल्या मंडपासारखे भासत होते. कारण ते एवढं छानपैकी होतं ते वन, लुंबिनी वन. ते एखाद्या मोठ्या राजाच्या स्वागतासाठी जसं एखादं प्रांगण असं प्रस्थापित करावं त्या पद्धतीने ते लुंबिनी वन अधिकच सुंदर आता दिसून आलं. आणि आषाढ म्हणजे आषाढ महिन्याचा होता, ते खूप छान होता आणि त्याच्यामुळे ते वन अधिकच शोभेत दिसू लागलं लुंबिनी वन त्या काळामध्ये, त्या जायच्या त्या वेळेला. आणि लुंबिनी वनातून पालखी नेली जात असताना बुंद्यापासून खांद्यांच्या शेंड्यापर्यंत तेथील वृक्ष फुला फळांनी ओथंबलेले होते. बघा, बुंद्यापासून खांद्यापर्यंत फुलांनी म्हणजे प्रत्येक असं छानपैकी जे झाड होतं ते पुष्पाने सजलेलं होतं, फुलं आलेली होती त्या प्रत्येक वृक्षाला. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी लुंबिनी वन होतं. त्यावर नाना रंगाचे असंख्य भ्रमर चित्तविचित्त आवाजात गुंजारत करीत होते आणि निरनिराळ्या प्रकारचे पक्षीगण गुंजळ स्वराप्रमाणे, मंजुळ अशा स्वराप्रमाणे स्वरापाला करीत होते. या ठिकाणी बघा थोडं लुंबिनी वनाचं वर्णन या ठिकाणी वर्णन त्या ठिकाणी बघा किती शुभशुद्धता फुलाने सजलेलं लिंबूनी वन होतं. प्रत्येक झाडाला फुले आलेली होती, प्रत्येक वृक्ष असे हिरवीगार दिसत होती. त्यानंतर या ठिकाणी असं नाही भ्रमर विचलित होते. भ्रमर म्हणजे काय? भोंगे गुणगुणत होते जे प्रत्येक फुलावर बसत होते. भ्रमर म्हणजे भोंगे प्रत्येक फुलावर बसत होते. छानपैकी फुलं या लुंबिनी वनामध्ये प्रत्येक झाडाला लागली होती. आणि या ठिकाणी असंही आहे की निरनिराळ्या प्रकारचे पक्षीगण गात होते छानपैकी. काय करत होते? चिवचिव चिवचिव असे पक्ष्यांचे आवाज सुद्धा त्या वनामध्ये येत होते. वेगवेगळे पक्षी वेगवेगळे आवाज काढत होते. त्या ठिकाणी स्वराला करत होते म्हणजे मधुर असा आवाज पक्षी करत होते. तेथील मनोरम दृश्य पाहून मायामाईच्या मनात तेथे थांबून काही काळ क्रीडा विहार करण्याची इच्छा उत्पन्न झाली. आणि मग त्या लुंबिनी वनामधून पालखी जात होती महामाईची. तिला वाटलं एवढं सुंदर असं वन आहे लुंबिनी वन, आपण माहेर तर चाललो पण आपण थोडा वेळ या ठिकाणी मस्त थांबावं, थोडं फिरावं म्हणजे थोडं फिरावं या बगीच्यामधून छानपैकी पैदल फिरावं आणि इथं रममाण असं व्हावं, थोडा वेळ आपण इथं थांबावं असं महामाईला वाटलं. आणि म्हणून तिने पालखी वाहणाऱ्या सेवकास आपली पालखी शाल वृक्षाच्या कुंजात नेऊन उतरविण्याच्या व तेथे उभे राहण्यास सांगितले. मग तिने सांगितले, महामाईने सांगितले आपल्या सेवकाला, थांबा माझी पालखी उतरवा. या ठिकाणी लुंबिनी वनामध्ये मी क्रीडा विहार करणार आहे, थोडंफार चालण्याची माझी इच्छा आहे, तुम्ही पालखी आहे तिथे उतरवा. या ठिकाणी एक शाल वृक्ष आहे, त्या शाल वृक्षाखाली ही पालखी उतरवा. मला या ठिकाणी उतरायचं आहे आणि या ठिकाणी थोडं चालायचं आहे, या लुंबिनी वनामध्ये थोडं रमायचं आहे म्हणून थांबवलं. महामाया पालखीतून उतरली व तेथील
आणि पालखीतून उतरल्यावर तिने एका शाल वृक्षाच्या एका झाडाच्या बुंध्याजवळ गेली. त्या शाल वृक्षाच्या फांद्या वाऱ्याच्या झुळकीने वर खाली हिलावत असलेल्या पाहून महामायेला त्यापैकी एक फांदी हाताने धरावी असे वाटले. महामाया पालखीतून उतरली, शाल वृक्षाकडे चालत गेली. शाल वृक्षाकडे जाऊन ते बघितलं तर शाल वृक्ष अतिशय सुंदर तिला वाटला आणि ते शाल वृक्षाच्या फांद्या हवेनं इकडे तिकडे उडत होत्या, इकडे तिकडे अशा उडत होत्या आणि सुंदर अशा शाल वृक्षाच्या त्या फांद्याला तिला वाटलं की आपण त्या शाल वृक्षाच्या फांदीला पकडावं, शाल वृक्षाच्या त्या फांदीला आपण धरावं असं तिला वाटलं. आणि म्हणून ती आणि खरंच सुदैवाने एक फांदी जरा खालीच होती, एक फांदी सहजगत्या तिला धरता येईल अशी एवढी खाली होती आली आणि एवढं खाली आली की ती फांदी तिला वाटलं ही शाल वृक्षाची फांदी आपण धरावी. फांदी खाली होतीये, हवेनं ते हालत होती ती फांदी. इतक्यात ती आपल्या पायाच्या चवड्यावर उभी राहिली व तिने ती फांदी हाताने धरली आणि मग तिने काय केलं, आपले पाय थोडं उचलले आणि फांदीला ती धरली. कसे पाय उचलले तर ती पंजावर, पायाच्या पंजावर, म्हणजे तिने टाचा उंच केल्या, फक्त पंजावरच होती ती, तिच्या दोन्ही पायाच्या पंजावर होती, टाचा तिने दोन्ही उचलल्या आणि थोडं उंच करून तिने त्या शाल वृक्षाची फांदी पकडली. म्हणजे असं सांगावं लागलं की जसं काय आपण पिक्चर बघत आहोत, ते आपल्या डोळ्यासमोर यावं, ते चित्र आपल्या डोळ्यासमोर यावं म्हणून एवढे म्हणजे वर्णन त्याचं करावं लागतं. शाल वृक्षाचं, त्या पालखीचं, त्या फांदीचं, हवेनं झुलत होत्या फांद्या, हे सगळं आपल्या डोळ्यासमोर जसं काय आपण पाहावं असं सांगलं तर त्याचा फायदा होत असतो. म्हणजे ते आपल्याला वाटतं की आपण त्याच दुनियेत गेलो असं. आणि मग तेवढ्या फांदी वर गेल्यामुळे आता हातात धरली ती फांदी शाल वृक्षाची, तेवढ्या फांदी वर गेल्यामुळे झटक्याने महामाया वर उचलली गेली. आता एवढी म्हणजे फांदी तर आणखी वर गेली, पाय जातर झाले. आता धरता वेळी ती फांदी पंजाने तरी पकडली, पण ती शाली आणि ती फांदी आणखी वर गेली आणि शाल वृक्षाची फांदी हातात धरली असताना उभ्यानेच तिने मुलाला जन्म दिला. आणि त्या शाल वृक्षाची फांदी धरून उभ्या उभ्याच तिने एका बाळाला जन्म दिला. महामायेने ही छानपैकी अशी या ठिकाणी वर्णन या लेखकानं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एवढे छान पद्धतीने वर्णन इंग्रजीमध्ये त्यांच्या भाषेमध्ये करून ठेवलं. त्याची पुनरावृत्ती आणि त्याचे जे विवेचन नंतर मराठीमध्ये दुसऱ्यांनी केलं. बघा किती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणतं वेगवेगळ्या विषयावर बोलतात, राजकारणी बी आहे आणि एवढं छान वर्णन बी करतात. किती छान वर्णन केलं त्यांनी या शाल वृक्षाचं आणि त्या लिंबुली वनाचं आणि महामायाच्या आणि सिद्धार्थ गौतमाच्या या जन्माची कथा त्याने तिथे विगत आणि उपस्थित असे त्यांनी लिहिलेली आहे. तिने उभ्या उभ्याच असं मुलाला जन्म दिला. त्या मुलाचा जन्म ख्रिस्तपूर्व 563 या वर्षी वैशाखी पौर्णिमेला झाला. वैशाखी पौर्णिमेला या जन्माचा जन्म झाला. इसवी सन पूर्व 563 म्हणजे 1, 2, 3 आपण जे दिवस मोजतो ना ते दिवस मोजायच्या आधी 563 लक्षात घ्या. ख्रिस्ताच्या जन्माच्या नंतर नाही 1, 2, 3 दिवस मोजायला सुरुवात केली, वर्ष मोजायला सुरुवात केली. तर आता हे ते वर्ष मोजायच्या आधी त्याला म्हणतात ख्रिस्तपूर्व 563व्या वर्षी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला. हे आपल्याला स्पष्टपणे आपल्या डोळ्यासमोर राहावं आणि माहिती असायला पाहिजे. इसवी सन पूर्व 563 कोणी विचारलं शुद्धोधर्म महामाया यांचा विवाह होऊन पुष्कळ वर्ष झाली होती, परंतु त्यांच्या पोटी संतान नव्हती. शुद्धोधन आणि महामाया पुष्कळ वर्ष झाली, लग्नाला पुष्कळ वर्ष झाली होती, पण त्यांना काही संतान प्राप्त झाली नव्हती. सिद्धार्थ गौतम हे झाले होते है ना. आणि म्हणून पुत्र प्राप्ती झाली तेव्हा
शुद्धोधनाने व त्यांच्या परिवाराने आणि त्यांच्या सर्व शक्यांनी मिळून या पुत्र जन्माचा जो उत्सव मोठ्या हर्षोल्लासाने थाटामाटात साजरा केला. पूर्ण राज्यालाच त्यांनी थाटामाटात असं जेवण दिलं, फार मोठा असा उत्साह साजरा केला पूर्ण कपिलवस्तू नगरीमध्ये आणि पूर्ण शाक्य राज्यात. का उत्सव साजरा केला? तर महामाया आणि शुद्धोधन यांच्या विवाहाला खूप वर्ष होऊनही त्यांना पुत्र प्राप्त झालं नव्हतं आणि आता हे शुद्धोधन सिद्धार्थ गौतम या सिद्धार्थाचा जन्म झाल्यानंतर त्यांनी काय केलं? हा मोठा उत्सव पूर्ण राज्यामध्ये त्यांनी केला. पुत्र जन्माच्या या वेळी कपिलवस्तूचे राजपद भूषविण्याची पाळी शुद्धोधनाची होती. या अर्थातच त्यामुळे त्यांच्या बालकाला युवराज म्हणून संबोधण्यात येऊ लागले. आता युवराज का म्हणले? सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाल्या त्या बाळाला सगळेजण युवराज म्हणू लागले. युवराज म्हणजे काय? राजाचा पुत्र. का राजाचा पुत्र म्हणू लागले? कारण त्या जन्माच्या वेळी शुद्धोधन राजाची पाळी त्या राज्य सांभाळण्याची होती. कारण त्या पूर्ण आधिपत्याच त्याच्या हाताखाली राज्य म्हणजे पूर्ण आपण असं म्हणू का सरळ सरळ साक्य संघाचा राजा शुद्धोधन होता आणि म्हणूनच साहजिकच त्यांच्या मुलाला झालेल्या मुलाला राजपुत्र असं म्हणून युवराज म्हणून संबोधल्या गेलं. हे या ठिकाणी त्या सिद्धार्थ गौतमाच्या जन्माची कथा थोडक्यामध्ये मी हा पटपट स्वरूपामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला. कारण कसं आहे, एवढं बुक वाचवायचं 3 महिने पटपट मला वाटते एवढं पटपट सांगल्यावर मी तुम्हाला सगळं काही समजलं असेल असं माझी खात्री आहे, असं मला वाटते. आणि या ठिकाणी मी हे ग्रंथ वाचनाचा हे पहिला दिवस या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या संमतीने संपवतो. या ठिकाणी वाचन आज संपवतो. आज जवळपास 15 ते 20 मिनिट